आता जुनं न सांगण्यापेक्षा 47 दिवस झाले या गोष्टीला, फक्त आता 3 मिनिटं इकडे तिकडे बघू नका. अंतःकरणातून भावनेनं कथा ऐका बरं काय. आज सुद्धा जर आपण भक्ती अंतःकरणातून केली मंडळी, तर आज सुद्धा भगवंत आपल्याला दर्शन देतात. तुम्हाला त्या साधूचं नाव सांगायचं आहे, ऐका. आता भारतामध्ये भक्ती कशी असावी, देव कसा आपला शेवट गोड करतो, देवाचं दर्शन कसं होते बघा. आपल्या भारतामध्ये आता एक असे साधू आहेत महाराज, 200 देशामध्ये त्यांचे भक्त आहेत. बर, अंगावर पिवळं वस्त्र घेतलेलं आहे, शबास. चंदन लावलेलं आहे, गोपीचंदन टिळा आहे, झिटोबा आणलेला आहे. ज्यांचे शिष्य नाहीत, ज्यांना स्वतःचं घर नाही, हातामध्ये मोबाईल नाही, फिल्मी स्टार, क्रिकेटपटू, उद्योगपती, मंत्री, ज्यांचे भक्त आहेत, ज्यांचे शिष्य आहेत, एवढंच नाही, ज्यांना 2 किडण्या नाहीत आणि 18 तास हसत राहतात आणि जगाला हसवण्याचं ज्ञान देण्याचं काम करतात, त्या साधूचं नाव काय सांगा. कोणते महाराज? प्रेमानंद महाराज. म्हणा बरं सगळेजण एकदा, कोणते महाराज? प्रेमानंद महाराज. शाबास. आता लक्ष द्या. मला त्यांचं काय केलं त्याची नवल वाटते माहिती आहे का. ज्या साधूकडं हातात मोबाईल नाही, ज्यांना 2 एकर रान नाही, ज्यांच्याकडे गाडी नाही, ज्यांना स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत, ते सतत नाना हसत राहतात. आपल्याला 12 एकर जमीन आहे, सासरवाडी श्रीमंत आहे, टापरे टिपरे लेकरं आहेत, 2 गाड्या आहेत, एक बंद पडलेली आहे, सगळं इतकं असताना सुद्धा त्या माणसाकडे बघितलं मला असं वाटतंय की याच्याच पाया पडून यालाच 500 रुपये. लोक म्हणतात ना, जीव घातल्यानं काय होतं, गळ्यात माळी असल्या काय होतं, कशाला लक्ष्मण महाराजच्या पंढरपूरला सप्त्याला जायचं, काय परमार्थ करायचा आहे. ऐका, 50-50 कोटी रुपयेवाले माणसं चिंताग्रस्त असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता असते. पण ज्या प्रेमानंद महाराजाकडे बँकेत 1ही रुपया नाही आणि ज्याला स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत, असा माणूस 20 तास हसत राहतो. ही परमार्थाची शक्ती मंडळी. हे किती जरी दुःख असलं तर नष्ट करण्याची ताकद त्या नामस्मरणामध्ये. ऐकताय ना, ती कथा ऐकायची आपल्याला. असं प्रेमानंद महाराजांचे हिडीव सगळीकडे गाजले, त्यांचं प्रवचन राधाराणी सगळं आता सगळी जगात कीर्ती झाली त्यांची. आणि मंडळी, त्यांचं ते भजन पाहून, त्यांची ती भक्ती पाहून नाशिक जिल्ह्यामध्ये एक 12 वर्षाची मुलगी महाराजांचे प्रवचन ऐकले, भागवत कथा ऐकली आणि तिनं सुद्धा गरिबाची मुलगी 12 वर्षाची प्रेमानंद महाराज सारखा ते पिवळं वस्त्र घालायचं. बर, तसाच चंदन लावायचं. वा, गोपीचंदन टिळा लावायचा, महाराजसारखा झटू बांधायचा, गालाला चंदन लावायचं आणि प्रेमानंद महाराजचा फोटो त्यांनी घरी आणला, त्याची पूजा करायची, आरती करायची आणि सकाळी 4ला उठायचं महाराजासारखंच, प्रेमानंद महाराजसारखं. आणि आपल्या घरीच नाशिक जिल्ह्यामध्ये राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण तिचं भजन 48 दिवस झाले या गोष्टीला. ऐका, राधे कृष्ण 12 तास तिचं भजन. आणि स्वतःला ती प्रेमानंद महाराजच समजायची. जसं महाराज परिक्रमा करतात, ते घरीच परिक्रमा करायची, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. आणि नेहमी आईला सांगायची, आई मला एकदा तरी वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराजचं लांबून दर्शन करून द्या, एवढीच माझी इच्छा आहे. बाबा मला महागाचा ड्रेस नका घेऊ, मला मोबाईल नका घेऊ बाबा, पण वृंदावनला न्या आणि महाराजांचं मला दर्शन करून द्या. त्याचे एक दुर्दैव असं होतं मंडळी, ती मुलगी अपंग होती, पायानं चलता येत नव्हतं बरोबर, हात वळत नव्हते. म्हणून तिनं भावाला, आपल्या मायबापाला सांगितलं. पण गरीबी मायबापाची, नाशिक कंपनीमध्ये कामाला, भाऊ 10 वर्षाचा. हो बेटा, आपण पुढच्या महिन्यात जाऊ असं म्हणायचे. बघता बघता वर्ष होऊन गेले, 2 वर्ष होऊन गेले. त्याची रोज साधना. महाराज राधे कृष्ण 12 तास भजन करायचं, रममान भजनामध्ये राहायचं, भूक तहान लागायची नाही, सतत तिचं भजन. एक दिवशी हॉस्पिटलमध्ये महाराज तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये नेलं, हॉस्पिटलमधून घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर त्या मुलीनं सांगितलं, बाबा माझी एकच इच्छा आहे बाबा, माझा कधी प्राण जाईन सांगता येत नाही बाबा, मला एकदा तरी महाराजांच्या दर्शनाला वृंदावनला न्या आणि लांबून मला महाराजाला डोळ्यानं पाहू द्या. बेटा आपण सोमवारी जाऊ, काही चिंता करू नको, मी 2 दिवस सुट्टी घेतो, रविवारी आणि सोमवारी. महाराज गुरुवारी ती मुलगी म्हणली आणि 3 तासामध्ये जास्त तब्येत बिघडली, आता प्राण जायची वेळ आली. मरता मरता त्या मुलीनं सांगितलं, आई बाबा भैया माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे बेटा? मेल्याच्या का नंतर होईना मला वृंदावनला न्या आणि बाबाचं दर्शन करून द्या. आणि बघता बघता महाराज तिचा प्राण गेला. मायबापा रडू लागले, भाऊ रडू लागले. आईनं सांगितलं, बेटा तू कधीच काय आम्हाला मागितलं नाही आणि तुझी आम्ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. बाप रडू लागला, ताई तू चिंता करू नको, तुला जिवंतपणे आम्ही वृंदावनला नाही नेलं का काय हरकत नाही, तुला प्रेत घेऊन का होईना आम्ही तिथे जाणार, तुझी शेवटची इच्छा होती ना, मेल्याच्या नंतर का होईना महाराजांचं दर्शन व्हावं, काय हरकत नाही. गरीब माणूस ॲम्ब्युलन्स गाडी बोलवली, स्वतःच्या मुलीचं प्रेत त्या ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये टाकलं, मायबाप भाऊ बसले, वृंदावनला ती गाडी घेऊन आली.
कुठं आले डोळ्यासमोर, तुम्ही रोज ते मोबाईलला बघता, स्टेटसला, आता डोळ्यासमोर चित्र आणा मंडळी. जे प्रेमानंद महाराज 2:30 वाजता उठतात, 3ला परिक्रमा करतात, त्या परिक्रमा रोडला ती प्रेताची गाडी उभा केली. म्हणजे आता महाराज 4 वाजता येतील, महाराजांचे आपण दर्शन घ्यावं, शिष्याला सांगावं आणि आमच्या लेकरावर दृष्टी टाका डोळ्याची, एवढीच कृपा करा मंडळी. 3:30 वाजता त्या परिक्रमा रोडला येणे ती ॲम्ब्युलन्स गाडी उभा केली. ते प्रेत दिसतं ठेवलं, मायबापाशी हात जोडून उभा टाकले. हजारो माणसं त्या परिक्रमाच्या रोडला, कोणी राधा झालेलं, कोणी कृष्ण झालेलं, कोणी महादेव झालेलं, कोणी पार्वती झालेलं, बालगोपाळ झालेले, कोणाच्या हातात फुलं आहेत, कोणाच्या हातात हार आहेत, रांगोळ काढलेले हजारो लोक त्या ठिकाणी महाराजांची वाट बघत आहेत. 4 वाजले महाराज, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, पण प्रेमानंद महाराज आणि त्यांचे शिष्य काय आलेच नाही. हातामध्ये त्यांचा शिष्य ते भगवान शंकरासारखा दिसणारा भस्म लावलेल्या हातामध्ये माईक घेतलं आणि परिक्रमा रोडला आला आणि सगळ्याला सांगितलं, भक्तजन हो, सगळ्यांना लक्ष देऊन ऐका. काय प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडलेली आहे आणि महाराज आश्रमात झोपून आहेत. महाराज काय आता परिक्रमाला येणार नाहीत, कृपया आपल्या निजस्थानाला तुम्ही आपापल्या आश्रमात निघून जा. सगळेजण निघून गेले आणि मायबाप रडू लागले त्या प्रेताकडे बघून, बेटा अरे जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण नाही केली आणि इथं आल्याच्या नंतर सुद्धा आज प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, बेटा काय आपलं काय पुण्य कमी पडलं का? आईनं सांगितलं, नाही मालक, असंच प्रेत घेऊन आपण बाबाच्या आश्रमात जाऊ. तशीच प्रेताची गाडी महाराज आश्रमासमोर उभा केली. ते 4 शिष्य महाराज भगवान शंकरासारखे दिसणारे हात जोडे, बाबांनो बाबाची कृपा करा आणि आम्हाला 1 मिनिट बाबाचं दर्शन घेऊ द्या. कहाँ से आप? महाराष्ट्र, नाशिक जिल्हा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, गोरोबा काका, नरहरी काका यांच्या प्रांतामधून आम्ही आलो. वा वा वा, संत भूमीमधून तुम्ही आले, आनंद वाटला. पण महाराजांची तब्येत बिघडलेली, महाराज 10 दिवस आता बाहेर येणार नाहीत. महाराज विनंती केली, 2 तास रडू लागले, पण महाराज तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी तिथून काढून दिलं. तशीच प्रेत गाडी घेऊन महाराज वृंदावनच्या स्मशानभूमीत आले. ते म्हणजे आता तिकडे नेण्यापेक्षा इथंच आता इथं अंत्यविधी करावं. महाराज लाकडं बोलले, लाकडं जमा केले, स्वतःच्या लेकराचं प्रेत त्या वृंदावनच्या स्मशानभूमीमध्ये ठेवलं. महाराज लाकडावर पेट ठेवलं, हातात अग्नी घेतला आणि 2 मिनिटात आता अग्नी डाग द्यायचा आहे. रडू लागले, बेटा ताई आम्हाला माफ कर, जिवंतपणे तुझी आम्ही इच्छा पूर्ण केली नाही आणि आज गेल्यानंतर सुद्धा तुला बाबाचं दर्शन झालं नाही. मायबाप रडू लागले, भाऊ रडू लागला. मंडळी आता अग्नी डाग द्यायचा. तर पाठीमागून साप साप पायाचा आवाज येऊ लागला. राधे कृष्ण भजन ऐकू लागलं. मायबापानं पाठीमागं पाहिलं तर साक्षात प्रेमानंद महाराज आणि त्यांचे 4 शिष्य राधे कृष्ण म्हणत जोरात तिथं आले. मायबाप धावत गेले बाबाच्यांना, बाबा तुम्हाला कसं कळालं आमच्या लेकराचं प्रेत इथं आलंय? बाबांना हात केला, थांबा. त्या प्रेताजवळ गेले, त्या 12 वर्षाच्या मुलीच्या पायाचं दर्शन घेतलं. त्या मुलीला 2 प्रदक्षिणा घातल्या. पुन्हा प्रेमानंद महाराजांना दर्शन घेतलं. त्या 4 शिष्यांना दर्शन घेतलं. म्हणजे अग्नी डाग द्या. आणि प्रेमानंद महाराज निघून गेले. महाराज अग्नी डाग द्याला. मायबाप 10 दिवस तिथंच राहिले. म्हणजे जाताना पुन्हा प्रेमानंद महाराजाला धन्यवाद द्यावे. त्या आश्रमाजवळ आले. त्या शिष्यांना विनंती केली, बाबांनो आम्हाला 1 मिनिट महाराजांचं दर्शन घेऊ द्या, लांबून दर्शन घेऊ द्या, आभार मानू द्या. म्हणजे आजच महाराजांना स्नान केलेलं आहे, खुर्चीवर बसलेले आहेत, गडबड करू नका. 1 तास वेटिंगवर थांबले, आतमध्ये गेले, हात जोडे. प्रेमानंद महाराज हसू लागले, महाराज तुमचे फार उपकार झाले बाबा, तुम्ही दया केली, मया केली आमच्या आणि आमच्या लेकराला दर्शन दिलं, तुमचे अनंत उपकार झाले. बाबांना सांगितले, हे कहाशे आहे लोक? अरे मी तर तुम्हाला पहिल्यांदाच बघत आहे. नाही महाराज, 10 दिवसापूर्वी तुम्ही स्मशानभूमीपर्यंत आलात, आमच्याच मुलीचं दर्शन घेतलं आणि तिने अखंड तुमचं भजन केलं, पिवळं वस्त्र घातले आणि तुम्ही दर्शन द्यायचं काम केलं. बाबा 10 दिवसापूर्वी आम्ही दर्शन घेतलं. अरे तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा बघत आहे. शिष्याने सांगितलं, नाही महाराजजी, हे पाठीमागं 2दा आलते महाराज आणि तुम्ही झोपलेले असल्यामुळे आम्ही यांना आश्रमाच्या अगोदरच बाहेर काढून दिलं. तुमची तब्येत बरोबर नव्हती, हे 10 दिवसापूर्वी आलते. नाही महाराज, 10 दिवसापूर्वी तुम्ही आमच्या स्मशानभूमीवर आणते आणि आमच्या लेकराचं कल्याण करण्याचं काम केलं. प्रेमानंद महाराजांना अंतकरणातून त्यांच्याकडे पाहिलं, जिज्ञासूपणा पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर 1 मिनिट थांबा म्हणल्याबरोबर प्रेमानंद महाराजांना डोळे झाकले आणि जसे डोळे झाकले, ध्यान लावलं, मनन केलं, चिंतन केलं आणि ध्यान लावल्याच्या नंतर प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या, ढसा ढसा रोडू लागले. त्यास मायबापाने सांगितलं, बाबाजी आप क्यों रोते हो? शिष्याने सांगितलं, बाबाजी रोने को क्या हुआ? त्यास प्रेमानंद महाराज जास्तच रोडू लागले आणि रडत असताना सगळ्यांनी विनंती केली, महाराज रडण्याचं कारण काय आहे? त्यास प्रेमानंद महाराज सांगितलं, अरे यांची मुलगी किती भाग्यवान आहे, किती पुण्यवान आहे, काय भजन केलं असन, काय भक्ती केली असन
अहो महाराज झालं काय? त्यास त्या प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, अरे यांच्या मुलीच्या दर्शनाला, यांच्या मुलीला अंतःकरणाला तिथं मी नव्हतो गेलो, मग माझ्या रूपामध्ये साक्षात भगवान कृष्ण आणि राधाराणी माझ्या रूपामध्ये त्या प्रेताजवळ गेले, त्या मुलींचं दर्शन घेतलं, तिला प्रदक्षिणा केली आणि दर्शन घेऊन माझ्या कृष्णानं, माझ्या राधानं परमगतीला नेण्याचं काम, कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या रूपामध्ये माझ्या राधाराणीनं आणि भगवान कृष्णानं केलं मंडळी त्या ठिकाणी. आणि परमगतीला नेण्याचं काम भगवान कृष्णानं प्रेमानंद महाराजांच्या रूपामध्ये केलं. आणि त्या मुलीची प्रगती, त्या मुलीची कीर्ती जगभर गायली. आणि आज सुद्धा कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम ही भक्ती करते, असा मॅसेज देण्याचं काम त्या 12 वर्षाच्या मुलीनं महाराष्ट्रामध्ये केलं. देवती ही बळे युवती ही बळे धरिला सायस करुनिया उपाधीचा. मंडळी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ साक्षात कृष्णानं राधाराणीने त्याला दर्शन दिलं आणि कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या भगवंतानं केलं. हे भक्तीचा परिणाम. किती दिवस झाले या गोष्टीला? 48 दिवस. म्हणजे आपण त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग आपण म्हणतो ना, त्या युगात भक्त प्रल्हादाला भेटले, ध्रुव बाळाला भेटले, तर ते न सांगता याच काळामध्ये सुद्धा देवाचं दर्शन होतं. तसे आपल्या अंतकरणात काय पाहिजे? झोपा झाल्या तुमच्या? भक्ती पाहिजे.